नमस्कार मंडळी, मी सतीश साळुंके आणि तुम्ही पाहतात अर्थातच सारांश. मंडळी, मला 1857च्या उठावाची आठवण झाली. अर्थात ती का झाली हे पुढे तुम्हाला कळणारच आहे. पण 1857च्या उठावाचं एक तात्कालीन कारण असं होतं की ज्या एनफिल्ड नावाच्या ज्या रायफल होत्या, या रायफलमध्ये डुकराची आणि गायीची चरबी भरलेली असायची आणि सैनिकांना ते तोंडानं त्या ज्या गोळ्या होत्या त्या गोळ्यांची काडतुसं ही बाजूला करायला लागायची. आणि त्यातूनच एक तात्कालीन कारण घडलं आणि 1857 सारखा एक राष्ट्रीय स्वातंत्र्य संग्राम उभा राहिला, स्वातंत्र्याचा लढा उभा राहिला. तसंच एक तात्कालीन कारण घडलं ते म्हणजे आमचे भारताचे जे सरन्यायाधीश होते सूर्यकांतजी, त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये या देशातल्या जे सुशिक्षित बेकार लोक आहेत त्यांना कॉकरोच म्हणलं. आणि उपहासात्मक का होईना, परंतु एक दलित तरुण त्या ठिकाणी त्याला हे आवडलेलं नाही आहे. आणि मग या दलित तरुणानं, ज्याचं नाव आहे अभिजित दिपके, या अभिजित दिपकेनं एक उपहासात्मक आणि व्यंगात्मक पार्टीची स्थापना केली, कॉकरोच जनता पार्टी. आणि पाहता पाहता त्याला आश्चर्यकारक प्रतिसाद मिळाला. लक्षावधी तरुण मुलं त्याचे इंस्टाग्रामवर फॉलोवर झालेले आहेत. आणि आत्ता काल परवा त्याचं दिल्लीत आगमन झालं आणि फार मोठा प्रतिसाद त्याला मिळाला. मंडळी, या देशातल्या इतिहासातली ही पहिली गोष्ट आहे की प्रसार माध्यमावर म्हणजे सोशल मीडियावर एक पक्ष स्थापन होतो आहे. खरं म्हणजे तो पक्ष नाही आहे, ते आंदोलन आहे. ते आंदोलन होत आहे आणि त्याच्यामध्ये लक्षावधी तरुण सहभागी होत आहेत जे नीट परीक्षेच्या घोटाळ्यानं त्रस्त झालेले आहेत, ज्यांचा या देशातल्या परीक्षा व्यवस्थेवरला विश्वास उडून गेलेला आहे, जे वैफल्यग्रस्त अवस्थेत जाणार आहेत. असे तरुण सगळे जे प्रसारमाध्यमावर एकत्र होतात, लक्षावधी तरुण, ते प्रत्यक्ष रस्त्यावर उतरण्याची, जंतर मंतरमध्ये आंदोलन करण्याची, म्हणजे प्रसारमाध्यमामध्ये स्थापन झालेली जी एखादी जे आंदोलन आहे ते प्रत्यक्ष रस्त्यावरही तितक्याच प्रभावीपणे होण्याची ही इतिहासातली पहिली गोष्ट आहे. म्हणजे हे प्रसारमाध्यमाचा किती प्रभाव आहे हे स्पष्ट होतं. पण एक गोष्ट निक्षून मला सांगावीशी वाटते मंडळी, म्हणजे ती तुमच्याही निदर्शनाला आली असेलच, की जे मुख्य स्ट्रीम आहे आमचं, म्हणजे मुख्य जे आमचं न्यूज स्ट्रीम आहे, जे या देशातल्या जी मोठाली जी काही तथाकथित जे टी व्ही चॅनल्स आहेत बातम्या देणाऱ्या, मग ते मराठी असेल किंवा अन्य भाषेच्या असतील किंवा हिंदी असतील, या सगळ्या मेन स्ट्रीम जी स्वतःला मेन स्ट्रीम म्हणून घेत आहे, त्या मेन स्ट्रीमनं या आंदोलनाकडे, कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. खरं म्हणजे हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेलं होतं. त्याचं कारण म्हणजे अभिजित दिपकेने जे एक मोहोळ तयार केलं होतं, म्हणजे जे सगळे कॉकरोच, असंतोषाने भरलेले कॉकरोच जे एकत्र आलेले होते, या सगळ्यांना प्रसारमाध्यमांनी दाबण्याचा प्रयत्न केला, त्यांना अजिबात प्रसिद्धी दिली नाही. खरं म्हणजे अभिजित दिपकेंचं हे जे आंदोलन आहे, हे आंदोलन दोन्हीकडनं दाबण्याचा प्रयत्न झालेला आहे. म्हणजे एक तर सत्ताधाऱ्यांनी त्यांना दाबलेलंच आहे, पण दुसरीकडे काँग्रेसने सुद्धा याला प्रतिसाद दिला नाही. त्याचं कारण काँग्रेसचं स्वतःच त्या संदर्भातलं आंदोलन चालू आहे. पण अनेकांना असं वाटतं की राहुल गांधींनी एक फार मोठी संधी गमावलेली आहे. त्याचं कारण आहे की जर राहुल गांधी या जंतर मंतरवर आले असते 6 जूनला आणि त्यांनी जर या आंदोलनाला पाठिंबा दिला असता तर कदाचित अजून वातावरण निराळं झालं असतं. परंतु राजकारणातले पक्ष हे फार काही हुशार असतात, ते चतुर असतात. ते पाहतायत की या आंदोलनाची क्षमता काय आहे आणि त्यानंतर कदाचित ते याच्यामध्ये उडी घेतील. परंतु कम्युनिस्ट पक्ष किंवा आप सारखे पक्ष आहे किंवा डावे काही पक्ष आहेत, यांनी हा काही विचार न करता थेट या आंदोलनामध्ये उडी घेतलेली आहे आणि ह्या सगळ्या कॉकरोचेस जे आहेत यांना फार मोठा पाठिंबा या लोकांनी दिलेला आहे. दुसरी मला एक महत्त्वाची गोष्ट निक्षून सांगायची आहे की जरी या मेन स्ट्रीमनं या आंदोलनाकडे दुर्लक्ष केलं असेल, तरीही या देशातले जे यूट्यूबर्स आहेत, जे काही प्रसार माध्यम आहे, यांनी प्रचंड प्रमाणामध्ये या आंदोलनाला जे आहे तो प्रसिद्धी दिलेली आहे. त्यामुळे हे आंदोलन घरोघरी पोहोचलेलं आहे. सुरुवातीला या आंदोलनाचा मुख्य जो उद्देश आहे तो आहे या देशाचे जे शिक्षण मंत्री आहे धर्मेंद्र प्रधान
यांचा राजीनामा घेणं, कारण या सगळ्या अव्यवस्थेला, शैक्षणिक भ्रष्टाचाराला, नीटच्या पेपर फुटीला शिक्षण मंत्री म्हणून ते जबाबदार आहेत. अनेकांना असं वाटत होतं की जसंच अभिजित भारतामध्ये येतील अमेरिकेतून आणि त्यांना विमानतळावर अटक होईल, पण मी वर्तवलं होतं तसं होणार नाही. त्याचं कारण असं आहे की अण्णा हजारेच्या आंदोलनामध्ये जी चूक काँग्रेसनं केली ती चूक भारतीय जनता पक्ष करणार नाही. तेव्हा अण्णा हजारेंना जर अटक झाली नसती तर कदाचित अण्णा हजारेंचं आंदोलन एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये उभं राहिलं नसतं. हा इतिहास भारतीय जनता पक्षासमोर होता. त्यामुळं सरकार खरं म्हणजे 2 पावलं पाठीमागं आलेलं आहे. सरकारच नाही तर दिल्लीची पोलीस सुद्धा या आंदोलनामुळे 2 पावलं पाठीमागं आलेली आहे. त्याचं कारण असं आहे की सुरुवातीला सांगण्यात आलं की या आंदोलनाला जंतर मंतरवर आम्ही परवानगी देणार नाही, कारण नियमानुसार 7 दिवस अगोदर परवानगी घ्यावी लागते. परंतु तसं न करता परवानगीचा अर्जही न देता स्वतः पोलीस विमानतळावर गेले आणि त्यांनी दीपकेंबरोबर चर्चा केली आणि थेट त्यांना त्याची परवानगी दिली. त्यामुळं खरं म्हणजे हा उशिरा का होईना पण सरकारला सुचलेलं हे चांगलं शहाणपण आहे. खरं म्हणजे हे अभिजित यांना अटक न करणं हा देखील हे आंदोलन दडपून टाकण्याचाच एक प्रकार आहे असं माझं मत झालेलं आहे. दुसरं महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जे अगोदर कधीही घडलेलं नव्हतं. आंदोलन करणं, आपल्या प्रश्नावर संघर्ष करणं, आपल्या प्रश्नाची मागणी करणं, सरकारला जर सरकारनं काही चुकीचं पाऊल उचललं असेल तर ते सरकारला हे तुमचं चुकीचं पाऊल आहे हे आपल्या आंदोलनातनं सांगणं हे प्रत्येक नागरिकाचं संविधानानं दिलेलं स्वातंत्र्य आहे. आणि अशा अनेक आंदोलनं झालेली आहेत. पण या आंदोलनामध्ये मात्र एक वेगळं चित्र बघायला भेटलेलं आहे. ते म्हणजे असं की या आंदोलनात जे हिंदुत्ववादी संघटना आहेत त्या संघटनेचे लोक या आंदोलनाच्या समोर आले आणि त्यांनी या स्पष्टपणे या आंदोलनाला विरोध केला. ये प्रदर्शन बंद करना होगा अभी. ये देश के विरोध में नहीं होने देंगे. देश के विरोध में नहीं होने देंगे. नहीं होने देंगे. ये देश के गद्दार हैं. ये देश के गद्दार हैं. नहीं होने देंगे. मैं कह रहा हूँ नहीं होने देंगे हम. भारत माता की. भारत माता की. जय श्री राम. जय श्री राम. जय श्री राम. जय श्री राम. भारत माता की. भारत माता की. जय श्री राम. प्रदर्शन बंद करावा. हे जे आंदोलन आहे हे देशद्रोही आहे. ह्याच्या पाठीमागं पाकिस्तान आहे, ह्याच्या पाठीमागं अमेरिकेचा पैसा आहे, वगैरे वगैरे अनेक प्रकारच्या गोष्टी. ह्याच्या पाठीमागं आप आहे, ह्याच्या पाठीमागं काँग्रेस आहे. अशा प्रकारचे आरोप हे सगळे करण्यात आले आणि हे देशद्रोही आंदोलन आहे असं या सगळ्या संघटनांचं म्हणणं होतं. आणि उलट त्यांनी तर लाठ्या घेऊन यायचं आवाहनही त्यांनी हे केलेलं होतं. यापूर्वी एखाद्या संविधानिक आंदोलनाला अशा प्रकारचा विरोध होण्याची ही पहिली वेळ आहे. अर्थात या ठिकाणी पोलिसांचा फार भक्कम आणि फार मोठा असा बंदोबस्त होता, त्यामुळे कोणती दुर्घटना घडली नाही. विशेषतः ही अभिनंदनीय गोष्ट आहे की जसं की सोनम वांगचुक हे याच्यामध्ये सहभागी झाले होते आणि त्यांनी सुरुवातीला सांगितलं होतं की माझी अट आहे की शांततेनं हे आंदोलन व्हावं. तसं हे आंदोलन अतिशय शांततेनं आणि संयमानं या ठिकाणी जे आहे तर झालेलं आहे. पण महत्त्वाची गोष्ट अशी आहे की अनेक जण या आंदोलन जे आहे तर हे आंदोलन अण्णा हजारे यांच्या आंदोलनाशी या आंदोलनाचा जे आहे तर नेहमी तुलना करतात आणि ती अतिशय गैर आहे असं माझं म्हणणं आहे. कारण अण्णांचं जे आंदोलन होतं अण्णा हजारेंचं त्याच्यामध्ये फार मोठा क्राऊड गोळा झालेला होता. अर्थातच ही जी गोळा होणारी गर्दी जी होती ह्याच्या मागचं कारण काय होतं, याच्या मागे ताकद कोणाची होती, कोणी याच्या पाठीमागे शक्ती लावली, याच्या पाठीमागे कोणी पैसा लावला होता हे आता सर्वश्रुत झालेलं आहे. आणि अण्णांच्या आंदोलनाचा फायदा, राजकीय फायदा हा कुणाला झालेला आहे हे आता सर्वश्रुत सगळ्यांना माहीत झालेलं आहे. तसंच हे आंदोलन आहे का आणि याचा फायदा कोण होईल? सोनम वांगचुक हे जे आहे तर हे आता या नव्या कॉक्रोच आंदोलनाचे जे आहे तर ते अण्णा हजारे होतील काय असे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. पण मला हे निक्षून सांगावंसं वाटतं की या दोन्ही आंदोलनामध्ये फार मोठा फरक आहे. कारण अण्णांचं आंदोलन हे एक नियोजनबद्ध आंदोलन होतं, त्याला एक रूपरेषा होती,
त्याच्यामध्ये आंदोलनाचा प्रचंड अनुभव असणारे, वेगवेगळ्या विचारसरणीचे, वेगवेगळ्या पक्षाचे, वेगवेगळ्या भूमिकेचे लोक एकत्र आलेले होते. हे आंदोलन मात्र तसं नाही. हे आंदोलन एका असंतोषातून उत्स्फूर्तपणे उभं राहिलेलं हे आंदोलन आहे. आणि म्हणून या आंदोलनाचे जे नेते आहेत किंवा याचे जे प्रवक्ते आहेत, ह्या प्रवक्त्यांना कोणताही रंग नाही. हे उत्स्फूर्तपणे उभं राहिलेलं हे एक आंदोलन आहे. आणि त्यामुळं या आंदोलनाची आणि त्या आंदोलनाची तुलना करणं हे अतिशय गैर आहे. अर्थात अल्टिमेट दिला गेलेला आहे कॉकरोच जनता पार्टीनं की आम्हाला तुम्ही जे आहे ते त्या 8 दिवसामध्ये आम्हाला तुम्ही या शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा. खरं म्हणजे ही अपेक्षा अतिशय फोल आहे. आणि कॉकरोच जनता पार्टीची किंवा अभिजित यांची ही अपेक्षा, ही मागणी कधीही पूर्ण होणार नाही. या शिक्षण मंत्र्याचा, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा कधीही येऊ शकणार नाही. त्याचं कारण असं आहे की भारतीय जनता पक्ष यांनी ठरवून घेतलेलं आहे की त्यांच्या कोणत्याही मंत्र्याचा कधीही राजीनामा होणार नाही. पहा, तुम्ही इतिहास बघा ना, कोणत्या मंत्र्याचा राजीनामा झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक मंत्र्यांवर जे आहे तर कितीतरी मोठमोठे आरोप झाले, ते सिद्ध झाले, पेपरबाजी झालेली आहे. म्हणजे ते काही ते भाजपमधले जरी नसले तरी त्यांच्या मित्रपक्षातले आहेत. पण मित्रपक्षाचा सुद्धा राजीनामा जर एखादा पक्ष घेऊ शकत नसेल तर स्वतःच्या पक्षाचे राजीनामे हे केव्हा येणार आहेत? राजीनामा होऊ शकणार नाही, राजीनामा दिला जाणार नाही. त्याच्यामुळे हे आंदोलन आता पुढे पुढे कोणत्या प्रकारचं स्वरूप घेतं आहे हे पाहणं देखील फार महत्त्वाचं आहे असं मला स्वतःला जे आहे तर वाटतं आहे. कॉकरोच जनता पार्टीच्या जंतर मंतरवरल्या या आंदोलनामध्ये एक आणखी नजरेत भरणारी गोष्ट घडलेली आहे. ती म्हणजे ज्याला गोदी मीडिया म्हटलं जातं. या गोदी मीडियाचे अनेक पत्रकार, अनेक यूट्यूबर, अनेक वाहिन्यांचे प्रतिनिधी इथे आलेले होते आणि ते लोकांची मुलाखत घेत होते. परंतु तिथे जमलेल्या तरुणांनी या गोदी मीडियाला अत्यंत स्पष्टपणे नुसता विरोध नाही केला, तर त्यांच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोषणा दिल्या आणि त्यांना तिथून अक्षरशः पळवून लावलेलं आहे. म्हणजे कशामुळे असं झालेलं आहे की त्याचं कारण असं आहे की या देशामधलं जे मेनस्ट्रीम जे स्वतःला म्हणणाऱ्या ज्या वाहिन्या आहेत, ज्या न्यूज चॅनल्स आहेत, हे सगळे आपण पाहतो की याच्यावर ज्या बातम्या येतात या सगळ्या बातम्या स्क्रिप्टेड ठरून आलेल्या असतात. कोणत्या बातम्या द्यायच्या आणि कोणत्या नाही द्यायच्या. त्यामुळं मग ते राहुल गांधींचं कोणते मोठ्या प्रकारचं आंदोलन असेल, राहुल गांधीच काय विरोधकाचे कोणतेही आंदोलनं असतील, ही सगळी आंदोलनं आहे किंवा आत्ता अभिजित यांचं हे कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन आहे, हे आंदोलन पूर्णपणे या वाहिन्यांवरनं, मराठी आणि हिंदी वाहिन्यांवरनं पूर्णपणे बहिष्कृत करण्यात आलं. त्याला कोणत्याही प्रकारचा स्पेस दिला गेला नाही. हे सगळ्या वाहिन्या मी जाणीवपूर्वक बघत होतो की कोणत्या चॅनलवर या आंदोलनाला दाखवल्या जात आहे, महत्त्व दिलं जात आहे. पण माझ्या पदरी पूर्णपणे निराशा पडली. चॅनलने यांना पूर्णपणे वगळलेलं होतं. एखाद्या चॅनलवर एक म्हणजे थोडंफार काहीतरी जसं आपल्या ताटामध्ये जे आहे तर लोणचं असावं चवीला, म्हणून एखाद्या चॅनलवर जे आहे तर ते बातमी थोडीफार दाखवल्या गेली. पण त्याचा जे मुख्य जो गाभा होता तो तिथे दाखवला गेला नाही. पण अभिजित दिपकेचं जे भाषण झालेलं आहे या जंतर मंतरवर, ते भाषण मात्र फार सुंदर झालं. त्यांनी सांगितलं की माझी आई भीत होती की काय होणार आहे माझ्या मुलाचं म्हणून. तो त्यांनी सांगितलं की ही भीती फक्त माझ्या आईची नाही आहे, या देशातल्या प्रत्येकाची आहे. मंडळी, अजून एक प्रश्न माझ्या मनामध्ये आहे. तो म्हणजे जेव्हा अभिजित विमानतळावरनं बाहेर येत होते त्यावेळी त्यांच्या हातामध्ये पुस्तक होतं ते बाबासाहेब आंबेडकरांच्या आत्मचरित्राचं. अभिजितने सांगितलं की मी बाबासाहेबांच्या संविधानावर विश्वास ठेवून मी परत येतोय असं त्यांनी सांगितलेलं होतं. मला मोठं आश्चर्य वाटतं की या देशामध्ये दलितांवर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय होतोय. म्हणजे गावातनं दलितांना अजूनही बहिष्कृत केलं जात आहे. दलितांच्या आया बहिणींवर अत्याचार होतोय. दलितांच्या मुलांचे खून या देशामध्ये होत आहेत. म्हणजे महाराष्ट्र तर सोडा, पण UP वगैरे या भागामध्ये तर अद्यापही मध्ययुगीन मानसिकतेमध्ये दलितांच्या विषयी लोक जगत आहेत. आपल्या इथे काही ही वेगळी अवस्था नाही आहे.
म्हणजे पण आत्ताच उपवर्गीकरणाचाही प्रश्न निर्माण झालेला आहे. या देशातले जे दलित नेते स्वतःला म्हणून घेत आहेत आणि दलितांचे नेते म्हणून संसदेमध्ये जे बसलेले आहेत, त्या लोकांना या सगळ्या प्रश्नांबद्दल का काही वाटत नाही? काय दलितांची मुलं ही नीटच्या परीक्षेला बसलेली नाहीत काय? ती स्पर्धा परीक्षेमध्ये बसली नसतात का? ती गोरगरिबांची पोरं जेव्हा अभ्यास करतात, आईबाप त्यांच्यासाठी घाम गाळलेला असतो आणि ते मात्र हे धनदांडगे लोक पेपर फोडतात, तेव्हा या गोरगरीब लोक, ज्याच्यामध्ये विशेषतः फार मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे दलित बांधवांची मुलं आहेत, त्यांच्यावरला हा मोठा अन्याय नाही का? का या देशातले दलित नेते शांत बसलेले आहेत? त्यांना हे दिसत नाही का? हे आंधळे पण त्यांनी कशामुळे त्यांना आलेलं आहे? खुर्च्यांमुळे हे आंदोलन आंधळेपण आलेलं आहे, सत्तेमुळे हे आंदोलन आंधळेपण त्यांना आलेलं आहे काय असं वाटायला लागतं. आणि मग त्यांना आरसा दाखवणारा एक तरुण समोर येतो, अभिजित दिपके नावाचा, तो जो त्यांना जे आहे तर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो दाखवतो आणि म्हणतो या संविधानावर माझा विश्वास आहे. ज्या बाबासाहेबांच्या नावावर एवढं मोठं राजकारण केलं जातं, त्याच बाबासाहेबांची लेकरं या नीटसारख्या परीक्षेच्या या घोटाळ्यामुळे असेल किंवा अनेक घोटाळ्यामुळे असतील, जेव्हा त्यांच्या भविष्यासमोर प्रश्न निर्माण होतो, तेव्हा या देशातले जे दलित नेते आहेत त्यांची याच्याबद्दल काय भूमिका असते? अजूनही या मुख्य प्रश्नाबद्दल कोणतीही भूमिका या मंडळींनी व्यक्त केलेली नाही. ह्याचं मला फार मोठं आश्चर्य वाटतं मंडळी. आणि म्हणून अभिजित दिपकेंचं जे हे कॉक्रोच जनता पार्टीचं जे आंदोलन आहे, हे अनेक बाजूने फार महत्त्वाचं आंदोलन आहे असं मला स्वतःला वाटतं. म्हणजे ते जे एका बाजूने केवळ नीट पेपरचा फुटलेला आहे म्हणून हे आंदोलन उभं राहिलेलं नाही आहे. या आंदोलनामुळे अनेक प्रश्न उपस्थित राहणार आहेत. त्याचं म्हणजे मुळात मध्ये इथली जी शिक्षण व्यवस्था आहे, ही जी भरभटलेली जी शिक्षण व्यवस्था आहे, या शिक्षण व्यवस्थेला सुद्धा याचा सुद्धा जीर्णोद्धार होण्याची आवश्यकता आहे. याला नव्यानं पुन्हा या शिक्षण व्यवस्थेची स्थापना करण्याची आवश्यकता आहे. अलीकडच्या काळामध्ये जे या शिक्षणामधले जे पाठ येत आहेत, शाळेत विद्यार्थ्यांना शिकवले जात आहेत, हे पाठ पहा. हे पाठ मुलांमध्ये विभेद निर्माण करणारे आहेत, मुलांमध्ये एक वेगळ्या प्रकारचा विचार निर्माण करणारे आहेत, जो विचार या देशाला घातक आहे. आणि म्हणून अभिजित दिपके यांच्या आंदोलनाला या देशातल्या तरुणांनी मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा दिलेला आहे. हे आंदोलन केवळ अभिजित दिपकेंचं नाही राहिलेलं आहे किंवा एका कॉक्रोच जनता पार्टीचं राहिलेलं नाही आहे. ते या देशातले जे तरुण आहेत, जे बेरोजगार आहेत, ज्यांनी मोठ्या प्रमाणात शिक्षण घेतलेलं आहे, मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी ज्ञान प्राप्त केलेलं आहे, पण ते बेरोजगार आहेत, ते भटकत आहेत आणि ह्या भटकण्यातून त्यांच्या हातामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे झेंडे येत आहेत. त्यामुळं काही जण राजकारणाच्या या गटारगंगेकडे चाललेले आहेत, काही जण गुन्हेगारीकडे चाललेले आहेत आणि काही जण जे आहे तर आत्महत्या करतायत. या नीट परीक्षेमध्ये जवळपास 6 मुलांनी आत्महत्या केलेल्या आहेत, त्याच्यामध्ये मुलींचा पण समावेश आहे. हे याला काय उत्तर आहे की नाही? या सरकारला काही संवेदनशीलता असेल तर निश्चितपणे याचा काहीतरी विचार होईल. अरे म्हणजे रेल्वेचा अपघात झाला, ज्याचा रेल्वे मंत्री म्हणून काही संबंध नव्हता लालबहादूर शास्त्रींचा, पण त्यांनी त्याचा राजीनामा दिलेला आहे. बड़े बड़े शहरों में छोटी मोठी बातें होती है म्हणाले होते या महाराष्ट्राचे गृहमंत्री. तर त्यांना सुद्धा त्यावेळी जे आहे तर आबांना राजीनामा द्यावा लागला होता. म्हणजे एवढी मोठी म्हणजे नैतिकतेचा इतिहास असणारा हा देश ह्या वर्तमानामध्ये का एवढा भ्रष्ट होतोय, हीच महत्त्वाची गोष्ट या निमित्तानं ही उभा राहिलेली आहे. तर मंडळी, ह्या सगळ्या आंदोलनाचा पुढे काय परिपाक होतो आहे, हे आंदोलन पुढे कसं होत आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे. फक्त एवढी इच्छा एकच आहे की हे आंदोलन शांततेत झालं पाहिजे. तरुणांनी आपला जो उद्रेक आहे तो संविधानिक मार्गाने व्यक्त केला पाहिजे, ते शांततेत झालं पाहिजे. हिंसेचा अजिबात अवलंब याच्यामध्ये होता कामा नये. तसं झालं तर हे जी कॉक्रोच जनता पार्टी आहे हा एक फुगा ठरेल, जो काही दिवसानंतर फुटून जाईल. परंतु जर अनेक वर्ष जर हे आंदोलन सुरू ठेवायचं असेल आणि या आंदोलनाचा परिपाक जर यशस्वी कडे जायचं असेल तर आपल्याला शांततेची, सहिष्णुतेची आणि संविधानिक मार्गाने जाणं अतिशय आवश्यक आहे. हे या जी कॉक्रोच जनता पार्टी आहे, या कॉक्रोच जनता पार्टीच्या नेत्यांनी, तरुणांनी, यात सहभागी झालेल्या प्रत्येक तरुणांनी हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. तर मंडळी, नमस्कार, मी सतीश साळुंके. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला सांगा. आवडल्यास तुम्ही याला शेअर करा, याला लाईक करा, कॉमेंट्स करा आणि जर तुम्ही यूट्यूबवर पाहत असाल तर याला सबस्क्राईब करा. तर नमस्कार,
राम राम, अस्सलाम वालेकुम, जय भीम. पुन्हा भेटूया अशाच एका विषयाबरोबर. तोपर्यंत पाहत रहा सारांश.